जशी या तरुला अपेक्षा नभाची तुझे आणि माझे तसे भेटणे. शहाळा मनाला नवा येत जातो बघुनी गुलाबी तुझे लाजणे. तुझा देह ओळी तुक्याच्या जणू असे कोणती गूढ कादंबरी. तुझा देह सारा जसे चंद्र तारे चमकतात येथे रित्यांबरी. जशा श्रावणातील पाऊस धारा निथैमान वारा तुझे हासणे. शहारा मनाला नवा येत जातो बघुनी गुलाबी तुझे लाजणे. वाह, अपूर्व, काय सुरुवात केली आहेस तू या सेगमेंटची. खूपच छान. नमस्कार. गप्पा टप्पाच्या आजच्या सेगमेंट मध्ये मी आमंत्रित करते अपूर्व राजपूत यांना. नमस्कार अपूर्व. नमस्कार. तुझे स्वागत आहे आमच्या विचारांच्या बरणीमधल्या ह्या नवीन सेगमेंटसाठी. तर अपूर्व बद्दल बोलायचं म्हणजे तो एक उत्तम ओरेटर, लिरिसिस्ट व पोएट आहे. हिंदी, मराठी व उर्दू अशा तिन्ही भाषांवर त्याचं प्रभुत्व आहे. यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी त्याची निवड देखील झाली आहे. चला तर मग कवितेबद्दल एका कवीशीच आपण आज गप्पा मारूयात. खरंच सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद तुझे की तुम्हाला आमंत्रित केलं आणि आज आपण आता इथून पुढे कवितेवरती बराच वेळ बोलणार आहोत. हो, मला उत्सुकता आहेच. सगळ्यात मूलभूत प्रश्न जो कविता हा शब्द ऐकताच येतो, तर कविता म्हणजे नेमकं काय? तर खूप असं याची जर विकिपीडियावरची जर डेफिनेशन द्यायची झाली तर वर्ड्सवर्थने सांगितलंय, द पोएट्री इज द स्पॉन्टेनियस फिलिंग ऑफ इमोशन्स. सो पण मला ही खूप अपूर्ण वाटते, कारण मग स्पॉन्टेनियस फिलिंग जर तुम्ही म्हटलं तर मग काहीही लिहिलं स्पॉन्टेनियस फिलिंगने तर ती कविता होते का? तर नाहीये. आणि आमचे मराठवाड्यातले एक मित्र आहेत नारायणपुरी, तर मला जर कोणी विचारलं की कविता म्हणजे काय, तर मला त्या कवितेनेच खरं तर कविता म्हणजे काय कळाली आहे. त्याच्या काही ओळी मी तुम्हाला ऐकवतो. नक्कीच. कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे, कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे, अन स्वतः जपली राख उधळीत जाणे. या काळोखाला कविता कधी जन्माला येते? या काळोखाला गिळता येते जेव्हा, गिळता येते जेव्हा. या काळोखाला गिळता येते जेव्हा, कविता पोटातून ओठी येते तेव्हा. पेशी पेशींच्या वाती पेटवून देणे, अन स्वतःच आपली राख उधळीत जाणे. आणि कवी का लिहितो? मी लिहितो म्हणजे निर्भय होतो आहे, या जगास पाहण्या डोळे देतो आहे. ही कविता माझी तुमच्या जगण्याचे लेणे, आणि स्वतःच आपली राख उधळीत जाणे. तर मला वाटतं यापेक्षा चांगली डेफिनेशन कवितेची असूच शकत नाही. सो ही कविता माझ्यासाठी तरी किमान आहे. बरोबर. जसं अपूर्वाने आपल्याला सांगितलं की कविता म्हणजे नेमकं काय, तर कवितेत भाषेचा वापर कसा करावा? खरं तर आता याच्या खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत कवितेच्या भाषेच्या वापरासंदर्भात. कोणी म्हणतं की शुद्ध भाषा वापरावी, कोणी म्हणतं खूप अवघड शब्द वापरावे. तुकाराम महाराजांनी पण सांगितलेलं आहे अशी गोष्ट की कविता म्हणजे जी साधी सोपी सरळ आहे ती कविता आहे. म्हणजे आपण जर इतिहास जर लिटरेचरचा बघितला तर मला असं वाटतं की काव्य हे त्या बोली भाषेत त्या काळात लिहिलं गेलंय. म्हणजे ज्यावेळेस संस्कृत बोली भाषा होती त्यावेळेस लोकांना सगळ्यांना कळावं म्हणून ऋग्वेदाचा जन्म झाला, वेद आले. हळूहळू संस्कृत एका इलाइट वर्गाची भाषा बनली. त्यानंतर असं झालं की मग एखादा इलाइट वर्ग त्याला वापरायचा, मग सामान्य जनता कशी करेल? म्हणजे बुद्धांनी पण ही स्किल वापरली की संस्कृत मध्ये लिटरेचर न लिहिता पाली भाषेत लिहिलं, कारण तेव्हाची ती बोली भाषा होती. नंतरच्या काळात तुम्ही जर परत बघाल की जे रामायण वाल्मिकींनी लिहिलं ते रामायण एकेकाळी खूप त्याच्यामध्ये खूप बदल झाले, किंवा ते रामायण संस्कृत मध्ये लिहिलं गेलं होतं, एक ठराविक वर्गच ते सांगू शकायचा. पण तुलसीदास सारख्या एका कवीने ते रामचरित्रमानस म्हणून अवधी भाषेत लिहिलं, त्यावेळेस ते खूप जास्त प्रचलित झालं. आणि इव्हन इतकं झालं की आज वाल्मिकी रामायणापेक्षा जास्त तुलसी रामायण वाचलं जातं.
म्हणून कुठल्याही काळात जी काही काव्याची भाषा राहिलेली आहे ती त्या काळातली बोली भाषा राहिलेली आहे. म्हणून आपण असं म्हणणं चुकीचं आहे की हे लिहावं ते लिहावं. फक्त भाषा कुठली वापरायची त्याच्यापेक्षा ते लिखाण किती अर्थपूर्ण आहे, त्यात किती सेन्स आहे. म्हणजे एक अशिक्षित महिला आमच्या खानदेश मधली बहिणाबाई चौधरी, मनाची व्याख्या इतक्या शास्त्रज्ञांना जमली नाही, ती साध्या मन वढाय वढाय जसं पिकातलं ढोर, किती हाकलं तरी येती पिकावर. असं जर तुम्ही लिखाण करू शकत असाल बोली भाषेत तर काही हरकत नाही कुठली भाषा वापरायला. Yes. आणि सध्याचं कल्चर बघता म्हणजे सोशल मीडियावर जे आपण कविता बघतो त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? म्हणजे हे जे तू इव्हॉल्युशन सांगितलंस उत्क्रांती म्हणू शकतो आपण, तर त्याच्याशी आत्ताच्या कवितांना कसं कनेक्ट करशील? यात कशी माहितीये का एक गंमत आहे की खरं तर असं बोलू नये की पण सोशल मीडियावर काय झालंय की खूप इन्स्टंटनेस आलेली आहे. बरोबर. म्हणजे विनोदानी आमचे एक मित्र आहेत कवी मित्र विदर्भातले शिवाजीराव जवरे, ते असं म्हणतात की जमेना जगी कोणते काम ज्यांना कविता असे एक हत्यार त्यांना. जमेना जगी कोणते काम ज्यांना कविता असे एक हत्यार त्यांना. जिथे अर्थ लागे तिथे शब्द जोडा, कुणाच्या बापाला कळणार नाही असे वाक्य जोडा. तर ही एक वात्र टीकाकार म्हणून त्यांनी ही टीका केलेली जी की मला खूप अंशी खरी वाटते की 2 ओळी लिहिणं 4 ओळी लिहिणं म्हणजे कविता नाहीये. आणि म्हणजे आता खूप असं आमचा माझा एक मित्र आहे तो नेहमी म्हणतो विनोदाने की काय कविता लिहितात आजकाल की प्रिय मी तुला भेटू शकलो नाही याची मला आहे खंत, कारण काल माझ्या पोटात झाली होती जंत. म्हणजे याला तुम्ही कविता म्हणाल का? तर यावर विचार होणं गरजेचं आहे. आता काय झालं खूप रॅपिड सगळं झालं. तर कविता मी नेहमी असं म्हणतो की कविता स्क्लप्चर आहे. तुम्हाला एक एक ओळ रेखा तराशून ती लिहावं लागते, एक वेळ लागतो त्या गोष्टीला. जर तुम्ही तेवढा वेळ साहित्यात देत नाहीये तर मला नाही वाटत की तुमच्या हातून काहीतरी प्रगल्भ साहित्य निर्माण होईल. तर ती इन्स्टंटनेस खूप सोशल मीडियामुळे. आणि मी हेही सांगतो की तुम्ही पोस्ट करण्यासाठी लिहिताय का लिहिताय म्हणून पोस्ट करतायत सोशल मीडियावर, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. सो जो ठहराव आपण म्हणतो तो या पिढीत नाही आहे. उर्दू गझलेत खूप मोठं काम झालेलं आहे. तर उर्दूत एक असा रिवाज आहे की जोपर्यंत एखाद्या शायरला दुसऱ्या शायरचे 5 ते 10 हजार शेर पाठ नाहीयेत तोपर्यंत त्याला शायर म्हणत नाही. तर मला वाटतं की या पिढीमध्ये किंवा मी पण त्याच्यात येतो की आपण याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे की ठहराव लिखाणाच्या बाबतीत जी घाई लागलेली रोज काहीतरी टाकण्याची ती सोडून आयुष्यात काहीतरी असं लिहायचं. म्हणजे कुठला पण शायर जो आहे ना, आता माझ्या एक मित्राचा शेर आहे चैतन्य जोशी म्हणून, आता मला तो एक्झॅक्ट आठवत नाही, तो शेर असा आहे की हर शायर अपने शेर से, म्हणजे त्याच्यात सांगितलंय की त्याने की कुठलाही शायर जो असतो तो आपल्या शेरने प्रसिद्ध होत असतो. गालिब का पेज मीर का चॅनल थोडी हे दोस्त. सो हे लोक जे प्रगल्भ लिखाण आहे ते पोचणारच आहे. सो तिथं लक्ष द्या जास्त ना की या गोष्टींकडे. आणि एक चांगलं सशक्त माध्यम आहे, लोक व्यक्त होत आहे, ती चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्यावर मी टीका नाही करत की काही लिहितात, पण ते व्यक्त होणं पण गरजेचं आहे. एक काळ असा होता की लोक व्यक्तच होत नव्हते. आता पण आपल्याला जे वाटतं ते बोलू शकतो. तर ही खूप पॉझिटिव्ह बाजू आहे आताच्या कवींमध्ये पण की काही जे वाटतं ते मोकळ्यापणाने लिहितात आणि चाललाय प्रवास सगळ्यांचा. म्हणजे ह्याच्यातून मी एक सांगू शकते की लिहिण्यासाठी वाचणं हे खूप गरजेचं आहे. मग कविता करण्यासाठी वाचणं तितकंच गरजेचं आहे का? आता याच्यातून 2 गोष्टी आहेत खास की काय असतं की लिखाणासाठी वाचन आवश्यक आहे का, इतर गोष्टी आहेत का? तर नाही. एकच गोष्ट, एक म्हणजे ऑब्झर्वेशन निरीक्षण आणि एक म्हणजे अनुभव. तर यात गंमत अशी की फॉर एक्झाम्पल की तुम्हाला शेतीवरती कविता लिहायची आहे तर तुम्ही आता शेतात जाऊन थोडी काम करणार ना. मग सोपा तो अनुभव इतका घ्यायपेक्षा सोपा अनुभव काय की शेतीवरची जे काही पुस्तकं असतील, जे काही अनुभव असतील ते दुसऱ्यांकडून ऐकणं. किंवा तुम्हाला एखाद्या दलित बांधवाच्या दुःख बद्दल लिहायचंय तर तुम्हाला ते जगणं आता शक्य नाहीये. बरोबर. तर मग महत्वाचं काय की मग ते वाचून आपण तो एक्सपिरियन्स घेऊ शकतो. वाचन म्हणजे काय, हा एक्सपिरियन्सच आहे, अनुभवच आहे. लेखक आपल्या समोर एक विश्वस्त उभं करत असतो. तर मला वाटतं ती वाचनाची ताकद आहे. तसं पाहिलं तर मग जेवढे पण प्रगल्भ कवी झालेले आहेत, मग बहिणाबाईंचंच परत उदाहरण घेतो की अशिक्षित काहीच वाचलेलं नाही पण जगण्याचे अनुभव खूप दांडगे होते आणि तेच लिखाणात मांडले. नामदेव ढसाळ असतील,
किंवा तुकाराम असतील यांनी पण जगण्यातली जी अनुभूती घेतलेली आहे ती त्यांनी मांडलेली आहे आणि म्हणून ते मोठे झालेले आहे. आमचे सोयगावचे कवी आहेत नाधो महानूर, खूप जांभूळ पिकल्या झाडाखाली, 7वी पर्यंत शिक्षण आहे, पण जे निरीक्षण आहे त्यांनी डोंगराचं वर्णन कसं केलेलं आहे की डोंगर किती सुंदर असतात. आता आपण काय म्हणू खूप सुंदर आहे, हिरवगार डोंगर आहे वगैरे असं आपण उपमा देऊ, पण एखादा डोंगर सुंदर आहे तर काय उपमा वापरली की डोळ्यांना डसले पहाड इथले. हे जे निरीक्षण आहे हे तुम्हाला जगून येतं किंवा वाचून येतं. सो ते ही गोष्ट महत्वाची आहे. कवितेचे प्रकार म्हणजे आता तू इतकं सगळं सांगितलंस, वेगवेगळी नावं घेतलीस, दिग्गज लोकांची नावं घेतलीस, तर प्रकार काय असतात कवितेचे? आता कवितेचे जे प्रकार आहेत ना, आता जे काही पारंपरिक बनवलेले आहेत आपण, तर यामध्ये काही प्रकार आहेत. एक आहे वृत्तबद्ध लिखाण आहे, ज्यामध्ये कविता एका ठराविक लयीमध्ये लिहिल्या जाते. एक अभंग आहे, अष्टाक्षरी आहे, त्यानंतर ओव्या आहेत, की ह्या लिहिण्याचा एक विशिष्ट पॅटर्न आहे. तो फॉलो केला तर त्याला ती गोष्ट म्हणतो. गझल आहे, कारण काय असतं की फॉर एक्झाम्पल की तुम्हाला तुमच्या नावाने का लोक ओळखतात किंवा तुम्हाला तुमच्या चेहऱ्याने की हा अक्षय आहे किंवा हा एखादा मुलगा आहे, कारण याच ती बॉडी आहे, बरोबर. ती बॉडी ज्या कवितेला असेल म्हणजे अभंगाच्या फॉर्मॅटमध्ये अभंगाची बॉडी टाकून जर तुम्ही तिथे खायला मांडले तर तो अभंग होईल आपोआप. सो हे लिखाणाचे काही तंत्र आहे जे वापरून आपण लिखाण करत असतो. अनफॉर्च्युनेटली या बाबतीत खूप जण अभ्यास करत नाही, म्हणून आपण फक्त मुक्त छंदच लिहितो, कारण ते सोपं आहे लिहिणं. पूर्व कवितेचे प्रकार तर आपण बघितले, पण कविता नेमकी आली कुठून, म्हणजे इव्हॉल्युशन, उत्क्रांतीबद्दल तुझं काय म्हणणं आहे? आता तसं पाहायला गेलं ना तर कवितेचं जर आपण इन कॉन्टेक्स्ट ऑफ इंडिया बघितलं तर सगळ्यात जुना ग्रंथ जर कुठला आहे लिटरेचरमध्ये तर तो ऋग्वेद आहे. सो काय झालं होतं की ऋग्वेदामध्ये स्तुती सुमन आहे निसर्गाबद्दल, म्हणजे वारा असेल, पाऊस असेल, यांना दैवी शक्ती मानून यांच्यावरती स्तुती सुमनं गायलेली आहेत, म्हणजे लिहिलेली आहेत. पण ते जे आहे ते मौखिक परंपरेत नव्हतं, तर ते जर गद्यामध्ये जर लिहिलं गेलं असेल तर ही इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की ते गद्यात का नाही लिहिलं गेलं. त्याचं कारण असं की गद्य जे लिखाण आहे ते लक्षात नाही राहत कोणाच्या, आणि ते जर पद्यात्मक त्याच्यात जर नाद असेल, काव्य म्हणजे काय की नाद, ज्या शब्दांना नाद आहे विशिष्ट ते काव्य आहे. म्हणून जे पौराणिक जितकेही ग्रंथ आहेत, म्हणजे तुम्ही महाभारत बघा, तुम्ही भगवद्गीता बघा, वेद सगळे, त्यानंतर इवन अभंग असतील, मनाचे श्लोक असतील, रामदास स्वामींनी लिहिलेले, कबीरांचे दोहे, तुलसीदासांचं तुलसी रामायण, हे सगळं जे काही लिहिलं गेलेलं आहे हे फक्त आणि फक्त काव्य म्हणजे कवितेतच लिहिलं गेलेलं आहे. पण हल्ली काय झालेलं आहे, ही गोष्ट लिहिणं अवघड आहे खरंच, म्हणजे ही गोष्ट प्रॉपर शिकावं लागते, याच्यासाठी अभ्यास लागतो. तर मग मुक्त छंद पण आता सध्या प्रचलित आहे, कारण तुम्ही लिहू शकता काही, पण जे खरी कविता जी आहे त्याला नाद जोडलेला आहे, आणि असं हे इव्होल्युशन आहे. तर हे झालं एक प्रॉपर पोएट्रीचं इव्होल्युशन. आणि यामध्ये मग हिंदीच्या बाबतीत जसं तुलसीदासांनी अवधी भाषेमध्ये रामायण केलं, तर ते हिंदीशी संलग्न रिजनल लँग्वेज आहे. त्यानंतर तुलसीदासांनी पण कबीरांनी सुद्धा केलं, तर ते पण हिंदीशीच निगडीत आहे. सो सुरुवातीच्या काळापासून कविता हा एक धार्मिक विषय राहिला, आणि मग धार्मिक स्तोम माजल्यानंतर ज्यावेळेस गरज होती लोकांना समाज प्रबोधनाची, त्यावेळेस कवितेने नेहमीच समाज प्रबोधनाची जागा सुद्धा घेतलेली आहे, की जे कबीरांनी केलं. म्हणजे कबीरांचे जर काही दोहे आपण बघितले तर त्यावेळेसच्या अंधश्रद्धेवर घाव घालणार आहेत, की साधू हुआ तो क्या हुआ, माला पहिनी चार, बाहेर भेस बनाया, भीतर भरा भंगार. म्हणजे साधू फक्त बरोबर असून फायदा नाही, आत काय तुझ्या. आणि त्याच्यानंतर पण जाती व्यवस्थेवर त्या काळात बोलणं म्हणजे ही पण खूप मोठी गोष्ट आहे, जी की कबीरांना केली, की जाती न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का, पडी रहने दो म्यान. की बाबा माणसाच्या जातीपातीला महत्व नाही, त्याला काय नॉलेज आहे त्या गोष्टीला सगळ्यात जास्त महत्व आहे. आणि हे समाज प्रबोधनाचं जी गोष्ट आहे ती मग तुम्हाला मराठीच्या कवितेमध्ये पण दिसेल, की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, जो की आपण मराठीतला आद्य ग्रंथ मानतो. तुम्ही बघा की इतक्या लहान वयामध्ये आता विश्वात्मक जे की पसायदान मागितलं, वाक देवतेला मागितलं,
की हे शब्द देवता किंवा वक्तृत्वाची देवता, तुला जर माझं जे लिखाण आहे ते आवडलं असेल तर काय, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोने मज द्यावे पसायदा नाही. तर मला एवढंच दान दे. एक लहान मुलगा काय म्हणतोय की मला एवढंच दान दे की प्रत्येकासाठी मागितलं, स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. आणि विचार किती मोठा मांडला की जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्म रती वाढो. की एक एवढा लहान मुलगा हा विचार करतोय की वाईट माणसं नको मारू, त्याच्यातली वाईट प्रवृत्ती मान. हे लिखाण. त्यानंतर तुकारामांनी सुद्धा अंधश्रद्धेवर किती मोठं काम केलेलं आहे. तुकारामांचं जर लिखाण तुम्ही बघितलं इव्होल्युशन मध्ये तर म्हणजे तुकाराम महाराज पर्यावरणावर पण बोलतात. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. तुकाराम महाराज सहकार चळवळीवर बोलतात की एकमेका साहेब गुरु अवघे धरू सुपंत. तुकाराम महाराज त्यात परत अंधश्रद्धेवर बोलतात की दंभे करी सोंग दावी जगा अंतरी भावना वेगळी आहे. म्हणजे हे लोक सोंग दाखवतात पण त्यांच्या आत वेगळी भावना आहे. तर सुरुवातीपासून एक तो पण फेज आपण बघितला की जी सशक्त समाज प्रबोधनाचं माध्यम हे होतं. भारुडाच्या माध्यमातून असेल, अभंगाच्या माध्यमातून असेल, प्रचंड समाज प्रबोधन झालं. आणि नंतर आपण तो काळ पण पाहिला की ज्यावेळेस गीत परंपरा आली आणि मग मनोरंजन, पाणी थेंब थेंब गळाचा पण काळ आपण पाहिला की जेव्हा तुझं नाही माझं जुळलं तेव्हा पाणी थेंब. म्हणजे फक्त मनोरंजनाचं माध्यम म्हणून पण आपण कवितेला बघायला लागलो. त्यानंतरच्या काळात असा परत जेव्हा जेव्हा पण एक गोष्ट झाली हिंदीत पण की ज्या वेळेस आंदोलनाचा आवाज पाहिजे होता, जसं स्वतंत्र भारतीय चळवळीमध्ये बंकिमचंद्र चॅटर्जींनी वंदे मातरम दिलं. कविताच आहे आणि इतका प्रभाव एखाद्या कवितेचा असू शकतो की वंदे मातरम म्हटलं तुमच्यावर देशद्रोहाचा खटला लागेल. इतकी ताकद त्याच्यामध्ये होती त्या कवितेमध्ये. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्यावेळेस आणीबाणी लागली त्यावेळेस पण सगळ्यात मोठं सशक्त आवाज बनलं राम नरसी दिनकरांची कविता सिंहासन खाली करो की जनता आती है. तर ज्या ज्या वेळेस गरज पडलीये त्या त्यावेळेस आंदोलनाचा आवाज, समाज प्रबोधनाचा आवाज ही कविता राहिलेली आहे. म्हणजे राम नरसिंह दिनकरांची कविता तर सदियों से ठंडी बुझी आग सुबुगा उठी, सदियों से ठंडी बुझी आग सुबुगा उठी, मिट्टी सोने का ताज पहन इथलाती है, दो राह समय के रथ का घर घर नाच सुनो, सिंहासन खाली करो की जनता आती है. कोणाला म्हणतात? इंदिरा गांधींना. तर अशा पद्धतीचा आवाज नेहमीच कविता राहिलेली. आज पण आपण जेव्हा बघतो त्यावेळेस सगळ्यात मोठी गोष्ट ही असते म्हणजे खंत पण आहे, पण हे काय इव्होल्युशन आहे की ज्यावेळेस सगळं शांत असतं, व्यवस्थित असतं, त्यावेळेस कविता लोकांचं मनोरंजन करते आणि ज्यावेळेस स्तोम माजलेला असतो तेव्हा कविता ही समाज प्रबोधनाचं काम करते. हे कवितेचं इव्होल्युशन आहे. जसं तू म्हणालास की कविता म्हणजे कवितेचं गाणं होतं किंवा कधी कधी नाही होत, तर तू जसं गीत लेखन करतोस तर तुझा काय स्टँड आहे ह्याच्यावरती? आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बघा की कवितेला जर शाश्वतता पाहिजे असेल, कवितेला जर लॉंग लाईफ पाहिजे असेल तर त्याचं गीत होणं कंपल्सरी आहे. म्हणजे मला असं वाटतं की गीत होणं इन द सेन्स ती काहीतरी रिदम मध्ये बसणं गरजेचं आहे.